61वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असे 2 दिन, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा विभाजन निर्मिती दिन, अशा तिन्ही बाबी मिळून सर्व हिंगोलीवासियांना, महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात भयानक प्रश्न जो काही यंदा भेडसावतोय आता, त्याचे टेम्परेचर आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. बाकीच्या गोष्टी होत राहतात, परंतु प्रत्येकानं आपण सगळ्यांनी इतरांनाही थोडंसं मार्गदर्शन केलं पाहिजे की उन्हात डोक्यावर साधारण कपडा फडकं ठेवून आणि भरपूर पाणी प्यावं. आता पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याचा आढावा आज आपण घेतोय. आणि जिथं जिथं तात्काळ काही व्यवस्था करता येईल की टँकरच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या अधिग्रहण म्हणा किंवा काय जी सुविधा असेल ती करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून सर्व महाराष्ट्रवासियांना माझी विनंती आहे की कामाशिवाय जास्त वेळ बाहेर फिरू नये किंवा सकाळचा पिरियड आणि संध्याकाळचा पिरियड ह्याच वेळेत थोडंसं कामकाज सुद्धा करावं असं आवाहन करतो. तुम्ही आज जिल्ह्याचा दौरा करताय, तुम्ही यावर संदर्भात सगळं बोलताय, परंतु विषय असा आहे की आम्ही 26 जानेवारीला मीच तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की हिंगोलीचं पाणी बोगद्याच्या माध्यमातून पळवलं जातं, तेव्हा तुम्ही म्हणले की आपण पर्याय शोधूया. आज जवळपास 100 दिवस झाले, त्याला पर्याय काय शोधले? परवा माझ्याकडं काही शिष्टमंडळ आलं होतं, तो तसा वादातीत मुद्दा वर्षानुवर्षापासून आहे. बोगद्याने पाणी गेलं तर हिंगोलीकर हे कोरडे राहतील, म्हणून ते लिफ्टच्या द्वारे गेलं पाहिजे अशी आपली तुमची मागणी आहे. असंच आहे का? पाणी नाहीच गेलं पाहिजे ना, हिंगोलीचं पाणी हिंगोलीला राहिलं पाहिजे ना, पण मग ते ठेवलं पाहिजे. आणि त्याला मागच्या वेळेला मी जरी कबूल केला असेल तर मी अंडरपास का वरून जायचं याच्या संदर्भातली चर्चा केली होती. पण तुमचं म्हणणं, आपलं म्हणणं सगळ्यांचं एकच आहे की हिंगोलीलाच मिळालं पाहिजे. पण हिंगोलीला मिळून फिजेबल ज्या ठिकाणी, जेवढ्या ठिकाणी सिंचन असेल तेवढं सिंचन करून जर एक्स्ट्राचं पाणी असतं तर त्यांनी घेऊन जावं. अनुशेष शिल्लक आहे साहेब? नाही, अनुशेष आहे, पण अनुशेषाप्रमाणे ठेवण्यासाठीच जागाही असली पाहिजे. कारण पाण्यावर अनुशेष विदर्भाचा आहे, मराठवाड्याचा आहे, पण बऱ्याच ठिकाणी हीच अडचण आहे का ती आपसातल्या विरोधामुळे ते थांबतं. परप्रांत यांनी जे आहे ते मराठीमध्ये बोलावं यासाठी मुद्दा पेटलेला आहे. मनसे पुन्हा आता त्यांना मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे मनसे आज आक्रमक झालेली आहे. एकूणच आपण काय सल्ला देणार आहेत की जे अमराठी बोलत आहेत त्यांना? नाही, असं आहे, अमराठी म्हणजे महाराष्ट्रात येणारा मराठी बोललाच पाहिजे. तो व्यवसायाच्या निमित्तानं येऊ, नोकरीच्या निमित्तानं येऊ. अनेक लोक तसं मराठी बोलतात, हिंदी बोलतात, पण काहींना अजूनही नीटसं मराठी येत नाही, तर त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे ना. मराठी भाषेचा स्वाभिमान महाराष्ट्रात आल्यानंतर प्रत्येकाला असलाच पाहिजे. सर, तुमच्या मागच्या महिन्यात व्हिडिओ व्हायरल झाला उद्दीपन तर काय करावं केली? कशावर? तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला निवासस्थानचा, हा, त्याच्यावर तुम्ही काय करावं केली? त्याच्यावर सर पोलीस कंप्लेंट केलेली आहे. हा, कारण ते यायचा वापर करून असं जोडलेलं जाडलेलं ते आहे. विधान परिषदेच्या मुद्द्यावरून जे आहे ते कुठेतरी विधान परिषदेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते कुठेतरी नाराजी व्यक्त केली जाते. बुलढाण्यामध्ये छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी 100 पदाधिकाऱ्यांनी ते राजीनामे दिले आहेत. आपण या राजीनाम्याकडे कसं बघता? असं आहे, वरिष्ठ निर्णय घेतात त्यावेळेला नाराजी ही होत असते. एक जागा एकाला कोणाला तरी देताना बाकीचे नाराज इच्छुक जेवढे असतील तेवढे नाराज होणारच, पण त्यांचा समज काढला झाली. हिंगोली जिल्ह्यातला वखार महामंडळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओवरची प्रसारमाध्यमांनी बातम्या केल्या होत्या जे की तिथं पैसे खुलेआम घेतले जात होते. कारण की 10 रुपये क्विंटलच्या हमालीच्या नावाखाली 10 रुपये वसूल केले जाते व्यापाराकडून. मात्र जिल्हा प्रशासनानं त्याची अद्याप कारवाई केली नाही. आपण कारवाईचे काय आदेश देणार आहेत का? मी लगेच कलेक्टर महोदयांना सांगतो की बाबा हा विषय तसा फार गंभीर आहे. आज हे निदर्शनास आलं म्हणून, पण याच्या पाठीमागे अजून किती मोठं काय असेल सांगता येणार नाही, म्हणून तपास करतो. त्याच वखार मंडळाची लातूरहून हिंगोलीची वसुली होते अशी चर्चा आहे. नेमकी ती वसुली कोण करते याचाही तपास होणं गरजेचं आहे. माहिती काढतो, त्याच्यावर सरकारी प्रश्न जो आहे ना, तो 200 फूट बोगदा आमचा खाली आहे. तर तुम्हाला आमचे पालकमंत्री तुम्ही काही माहिती का नाही? आमच्याकडे 200 फूट बोगदा होतोय. मला माहित आहे ना, मी तेच सांगितलं का बोगद्याला नाही साहेब, आता काम कम्प्लीट होत आलंय जवळपास. त्याच्यावर तुम्ही आढावा घेतला का? आढावा म्हणजे मी आपल्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडूनच घेतला होता, अधिकाऱ्यांकडून काही घेतला नाही. पण मी अधिकाऱ्यांकडून ती माहिती घेतो. आपण पालकमंत्री आहात आमचे, आम्ही तुम्हाला 26 जानेवारीला हा विषय सांगितला. तुम्ही पालकमंत्री म्हणून एकदा जर बैठक लावा, प्रशासनाची आढावा घ्या, पाणी किती कमी होते. एक बैठक लावू आपण. आमच्याकडे 3 नद्या आहेत, 3 धरणं आहेत.
फक्त कयादूच्या पुरामुळे आमचं नुकसान व्हायला असं कुणीतरी सांगितलं सीएम साहेबांनी, आणि म्हणून संभाजीनगरला बैठक झाली आणि आमचं पाणी आता इसापूर धरणात वळवायला. वास्तविक पाहता 5 माणसं वाहून गेल्याची नोंद कयादूमध्ये नाहीये. तर हा सगळ्या गैरसमजण्यामुळे आमची नदी फोडली जाईल. अधिकारी आणि पदाधिकारी आपले इथले स्थानिक असतील, कधी लागणार सर बैठक? एक 15 दिवसात बैठक लावून टाकू. तर आजपासून सहगणना सुरू झालेली आहे. नागरिकांना काय म्हणतात? आमचं म्हणणं आहे की तुम्ही अजून एवढ्या मोठ्या टनेलला खूप दिवस लागणार असते. सर तुम्ही आता म्हणाला सर की नागरिकांनी उन्हापासून बचाव करा, परंतु जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई बऱ्याच ठिकाणी, ज्या उन्हातून बचाव करण्यासाठी आपण सकाळीच आपली कामं आटोपून म्हणतो, भर उन्हामध्ये महिलांना बाहेर पाण्याला जावं लागतंय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शासकीय रुग्णालय जे कळमनुरीचं आहे, उपजिल्हा रुग्णालय, 3 दिवसापासून पेशंटना किंवा नातेवाईकांना प्यायला देखील पाणी नव्हतं, त्यांना बाहेर जावं लागत होतं त्याच उन्हामध्ये. याच्यावरती काय कारवाई असणार आहे तुम्ही? कारण तुम्ही वारंवार सांगताय की पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही, परंतु ती स्थिती अजूनही तशीच आहे. माहिती घेतो आणि जिथं जिथं अशी टंचाई भासणार असेल किंवा आज भासलेली आहे तिच्यावर टँकर देऊन किंवा अधिग्रहण करून मी सर, तेच मुद्दा असा आहे, सांगितलं. तुम्हाला थोडा प्रश्न विचारतो. बाबत आता म्हणले तुम्ही बैठक लावतो आणि आपण फक्त झेंडाला देतो, झेंडा मंत्री म्हणून आपल्याला हिनवलं जातं विरोधकाकडून. काय वाटतं? सर, विरोधक असतो. आता मध्यंतरी मी येऊन गेलो 2 वेळा. कयादू नदीवरती मृत व जलसंधारण विभागाच्या वतीने जर आपण उत्तर देतो म्हणता, परंतु कुठे नोंद घेतली जाते काही आपले पी आहेत ना, असतील, आहेत ना आमचे. बैठकीतले मुद्दे महत्वाचा मुद्दा असा आहे कमीत कमी एक अन्न औषध प्रशासनाचं आमच्याकडे हक्काचं कार्यालय तर यायला पाहिजे. कार्यालय आपल्या इथं कार्यालय आहे. अजिबात नाही. कलेक्टर साहेब कार्यालय आहे म्हणजे माणूस आहे. कार्यालय बऱ्याच ठिकाणी कार्यालय नाही. नाहीये. उलट आपल्याकडे 56 इमारती रिकाम्या आहेत. बर त्याच्यात कार्यालय आपण सुरू करू शकतो. बर जुन्या तहसीलची इमारत रिकामी आहे. आपल्याकडे मुळात माणसंच नव्हती. आता कार्यालय माणसं स्थापन करा भरलेत. सर. सर, तुमच्या विभागाचा प्रश्न एक मिनिट थांबा. हिंगोलीमध्ये जी बरीचशी आता काही डे नाईट फार्मसी वगैरे झालेत हिंगोलीत नाही, बऱ्याच शहरामध्ये, तिथं जे आहे ते मेडिसिन प्रोडक्ट सोबत इतर नॉन फूडची जी प्रोडक्ट असतील, इन्क्लुडिंग वॉशिंग पावडर्स अँड ऑल, त्याचसोबत फूडचे आयटम देखील असतील, बेवरेजेस, ते सुद्धा सोबत ठेवले जातात. ह्याचा औषधावरती विपरीत परिणाम किंवा औषधांचा त्या फूडवरती परिणाम होईल, ही तपासणी आपण केली आहे का? याबद्दल काय नियम आहेत? नाही, तसं त्यांना दिलेलं जेवढं काही आयटम असतील, ड्रग्स असतील तर ड्रग्सच विकले पाहिजे. बाकीचं त्यांनी विकलंच नाही पाहिजे. पण केवळ हिंगोलीच नाही, प्रत्येक शहरामध्ये जवळपास मुंबईमध्ये आहे, असे सगळ्या ठिकाणी आहे. फूड त्याच्यावर मॉलसारखे कार्यवाही मॉल करू निघाले, आणि त्यामुळे मेडिसिन आणि त्याच्यावर नॉन फूड आयटम सगळे सोबत आहे. परिपत्रक काढून तशा सूचना देऊ. जसं पनीर आज आपण तशी माहिती घेणार आहात का आज माहिती आपल्या घेतो. विभागाला? सर, एक घेतो. महत्वाचं जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. मात्र झाले कामं कुठं आणि किती सुरू आहेत? जिल्हा प्रशासनाकडून पत्रकारांना माहिती दिल्या जात नाही. नेमकं याच्यात चाललंय काय? कारण की ज्या गावामध्ये 100% ग्रामपंचायतला योजना हस्तांतरित केली तिथली माहिती नाही, तिथेही अपुरे कामं आहेत. या संदर्भात आपण बैठकीमध्ये काय चर्चा करणार आहेत का? जरा नोंद घेऊन टाका. आजच शिव साहेब आहेत. रविराज सगळे नावाचं एक व्यक्ती काय म्हणतोय?